सर्व पत्रकार बंधूंना आमचं नमस्ते आहे। जे आज जे धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे आमच्या ऑल इंडिया जमातुल कुरेश ॲक्शन कमिटी पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने, आज जे आमच्यावर अन्याय चाललेला आहे त्याच्या बाबतीत न्याय मागण्यासाठी कलेक्टर साहेबांचे निवेदन देण्यासाठी आले। तरी आमची मागणी एक आहे, मोठे जनावरांचा आम्ही व्यवहार करणारे सर्व ह्याच्यात दूध व्यावसायिक आहे, शेतकरी आहे, चर्मकार आहे, तुमचे मातंग समाज, दलित समाजचे लोक आहेत, कुरेशी समाजचे व्यापारी देखील आहेत। 4/3/2000ला गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यापासून म्हशीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आमचे बाजार समितीमध्ये खरेदी विक्री करत असताना काय गोरक्षाचे गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असताना देखील आमचे खरेदी केलेले लाखो रुपयाचा माल पुणे RTOचा परवाना दिलेल्या गाड्यामध्ये कायदेशीर सर्व व्यवस्था असताना गाडीत रात्रीच्या वेळा दिवसात आमचे लोक बाजार समितीमधून जनावर खरेदी करून ते बी म्हशी दूध व्यावसायिक झाल्यात। 75% लोक खरेदी विक्री कुरेशी समाजचे व्यापारी आहेत, 25% देखील दुकानाचा बीफ व्यवसाय करणारे देखील आहेत। सर्व कायदेशीर महाराष्ट्र शासनाने मान्यता प्राप्त जे आम्हाला सलाट हाऊस दिलेला आहे त्याच्यात इंटिमॉर्टम पोस्टमॉर्टम होऊन म्हशी भाकड म्हशीची कत्तल होती आणि खरेदी विक्री करणारे 75% लोक व्यावसायिक जे आहे म्हणजे वाहतूक करत असताना काही गोरक्षक त्यांच्याकडे कुठलाही पाठपुरावा शासनाचा नसताना खुलेआम आमचे लोकांना गाड्या आणून बेदम मार करणे, व्यापाऱ्याला त्यांच्याकडे मोबाईल पैसे हिसकून घेऊन त्यांच्यावर आमच्यावर गुन्हे दाखल करून आमचा लाखो रुपयाचा माल प्रायव्हेट पांजरपोळामध्ये जप्त करतात। जप्त केल्यानंतर मे कोर्टाने आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्त सहित आम्ही पांजरपोळामध्ये गेल्यानंतर आमच्या म्हशी तिथं जाग्यावर नसतात, तरी आमच्यावर खोटे केसेस करून त्यांनी हे गुन्हे दाखल करीत आहे। आणि गेले अनेक वर्षापासून आमचे हजारो जनावर पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करून आमचे जनावर जे जप्त केलेले पांजरपोळमध्ये जनावर आहे किंवा नाही आजपर्यंत आम्ही अनेक वेळा मागणी केली तरी पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। या महाराष्ट्र शासनाचे देखील लोकांनी आज परवा दिवशी 15 दिवस अगोदर चाकण बाजारमध्ये शनिवारच्या दिवस बाजार खरेदी विक्री करत असताना जनावरचे जे म्हशी बांधलेले होते 4-5 गाड्या तिथं म्हशी भरण्यासाठी गेल्या असताना ते ड्रायव्हर लोक आणि व्यापाऱ्याला तर बघा तिथं बेदम मारहाण करून एवढं जखमी केलं, त्यांना जीव मारण्याचं सर्व हत्यारे घेऊन प्लॅनिंग सर्व घेतले असताना तिथं PI साहेबाला आम्ही रिक्वेस्ट केली, विनंती केली की बाबा एवढं जीवत हमला केलेला आमच्या व्यापाऱ्याला, ते बी जेवत बसलेले होते गाडीत, वाहतूक बितूक काय नाही का म्हशी नाही, तेवढं वाहतूक करत असताना काय नाही जेवत बसता असताना त्यांच्यावर अटॅक केलं। आमची फिर्याद देण्यासाठी गेला असताना नॉमिनल 324 परवाने गुन्हा दाखल केला आहे आणि तेच गोरक्षाला कुणी झापड मारले, आमचे अख्खे घरदार उद्ध्वस्त केलेत। हे पोलीस प्रशासन दुर्लक्ष केलेलं आहे। असले गुंड रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांना हे पोलीस बंदोबस्त पूर्ण सहकार्य करतात आणि आम्ही कायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर अन्याय करीत आहेत। आमचे मागण्या एक आहे की प्रशासनाने कायदेशीर जेवढे आमचे सलाटर कायदेशीर चालू होते ते बंद केले, त्वरित चालू करून आमचे अनेक जिल्ह्यामध्ये बीफ व्यवसाय करणारे लोक आहेत ते बीफ विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी तेवढं चालू करण्यात विनंती आहे। आणि कोर्टामध्ये जे आमचे कोर्टाचे आदेशाप्रमाणे जे म्हशी आमच्या मे कोर्टाने आदेश दिले ते मुद्देमाल परत आम्हाला ताब्यात मिळालं पाहिजे। दुसरं गोरक्षेवाले जे कायदा हातात घेऊन जे काम करतात ते त्यांच्यावर कडक शासन करून आम्हाला पोलीस प्रशासनाकडे न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला संरक्षण मिळावं ही आमची विनंती आहे। मी रघुनाथ दादा पाटील या संघटनेच्या तर्फे शेतकरी संघटनेच्या तर्फे काम करतो। साहेब, आज अवस्था अशी आहे, ह्या गाईला दिवस भाकाड गाईला सांभाळायचं जर असेल त्याला दररोज 200 रुपये खर्च येतो आणि जर हा खर्च आणायचा कुठून आजच्या या महागाईच्या काळात स्वतःचा मुलगा सुद्धा सांभाळायचं जीवावर आलेले आहेत। ह्या भाकाड गाया कुणी सांभाळायच्या आणि ह्या अशा चोर बाजारामुळं 25,000ची गाय आमची 5,000ला द्यायला लागते। हा आज शेतकऱ्यांच्या एक प्रकारचा अन्याय, मुठभर लोकांनी हा अन्याय चालवलेला आहे शेतकरी समाजावर आणि हा अन्याय दूर होण्यासाठी सगळ्यांना तुम्ही परवानग्या द्या आणि ज्या गाया चांगल्या आहेत त्यांची तुम्ही परीक्षा घ्या, त्यांची तपासणी करून नंतर विक्री करा। पण ज्या आज जर्सी गायला 200 रुपये खायला पुरत नाही आणि जर ह्या गाय आम्हाला सांभाळायच्या असतील तर शासनाने पर दिवसाला 200 रुपये गाई पाठीमागे शेतकऱ्याला द्यायला पाहिजे, अशी माझी रितसर मागणी आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.